राजनाथ सिंहांच्या नेतृत्वाखाली आज सर्वपक्षीय बैठक। ऑपरेशन सिंदूर नंतर प्रत्युत्तराची कारवाई आणि भविष्यातल्या रणनीतीवर चर्चा। पाकिस्तानचा निर्लज्जपणा पुन्हा उघड। पाक संसदेत मृत दहशतवाद्यांना श्रद्धांजली। ठार झालेल्या दहशतवाद्यांना पाक सैनिक आणि पोलिसांनी दिला खांदा। ऑपरेशन सिंदूरने पाकिस्तानची झोप उडवली। रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार शहबाज शरीफ यांची दरपोक्ती। पाकिस्तानमधलं पाणी संकट गहिरं। खानपूर धरणातील पाण्याची पातळी झपाट्यानं कमी। धरणात शिल्लक असलेलं पाणी फक्त 35 दिवस पुरणार। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानच्या सीमेवर तुफान गोळीबार। लेफ्टनंट कर्नल दिनेश कुमार शहीद। पूंछमधील 15 नागरिकांचा मृत्यू, 43 जखमी। भारत पाकिस्तानमध्ये वाढत्या तणावामुळे सोन्यात गुंतवणुकीकडे कल। सोन्याचे भाव लाखांच्या वर। 10 ग्रॅम सोन्याचा दर 1,750,000 रुपये। ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानला आणखी मोठा झटका बसण्याची शक्यता। मोदींनी बीएसएफ महासंचालकांसोबत घेतली दिल्लीत महत्त्वाची बैठक। मुंबईत हाय अलर्ट जारी। विमानतळ, रेल्वे स्थानकांसह संवेदनशील ठिकाणी कडेकोट बंदोबस्त। मुंबई पोलिसांचं ऑपरेशन ऑल आउट। नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्ब उडवण्याची धमकी। पाकिस्तानमधून गुजरात क्रिकेट असोसिएशनला धमकीचा मेल। पोलीस अलर्ट मोडवर। मॉन्सून 13 मे रोजी अंदमानात। अंदमान निकोबार बेट समूहावर मॉन्सून दाखल होण्यास पोषक हवामान। केरळातही लवकरच दाखल होण्याचा अंदाज। मुंबई ठाण्यात सलग तिसऱ्या दिवशी सोसाट्याच्या वाऱ्यासोबत पावसाचा इशारा। 30 ते 40 किलोमीटर ताशी वेगानं वारे वाहण्याचा अंदाज। हिटमॅन रोहित शर्मा कसोटी क्रिकेटमधून निवृत्त। इन्स्टावर पोस्ट करून निवृत्ती जाहीर। एकदिवसीय क्रिकेट खेळत राहणार।